दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलानं केलेल्या भ्याड हल्ल्याच्या प्रयत्नाचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी सोलापूर बार असोसिएशनतर्फे मंगळवारी तातडीची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली। ही सभा सकाळी 11 वाजता बार असोसिएशन हॉलमध्ये संपन्न झाली। या सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव होते। सभेचे प्रास्ताविक सचिव ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे यांनी केले। त्यांनी या घटनेमुळे संपूर्ण वकिलकी व्यवसायावर डाग लागल्याचं नमूद करत या घटनेचा सर्वतोपरी निषेध करण्याचं आवाहन केलं। आज आमची सभा सोलापूर बार असोसिएशनच्या हॉलमध्ये झाली। काल दिनांक 6/10/2025 रोजी दिल्ली येथे आपल्या भारत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर एका वकिलांनी भ्याड हल्ला केला, त्याच्या निषेधार्थ आज इथे सभा झालेली। आज सभेमध्ये सर्वानुमते आम्ही सदर घटनेचा निषेध व्यक्त केला व तसेच आम्ही सर्व वकिलांनी आज दिवसभर कामापासून अलिप्त राहून सदर घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे। या सभेमध्ये ॲडव्होकेट रविराज सरवदे, ॲडव्होकेट संजय गायकवाड, ॲडव्होकेट मळसिद्ध देशमुख, ॲडव्होकेट व्ही.पी. शिंदे, ॲडव्होकेट आकाश माने, ॲडव्होकेट अजय रणशृंगारे, ॲडव्होकेट योगेश सिद्धगणे, ॲडव्होकेट बापूसाहेब देशमुख, ॲडव्होकेट संजीव सदाफुले, ॲडव्होकेट शरद पाटील, ॲडव्होकेट बापूसाहेब गायकवाड, ॲडव्होकेट भारत कट्टे यांनी आपली मतं मांडली। सभेमध्ये बारचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज शेख यांनी या घटनेचा निषेध करत न्यायव्यवस्थेवरील विश्वास अबाधित ठेवण्याचं आवाहन केलं। यावेळी अध्यक्ष ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव तसंच ॲडव्होकेट मिलिंद थोबडे यांनी आपली मतं मांडली। मी ॲडव्होकेट बाबासाहेब जाधव, अध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन। काल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेब यांच्याविरुद्ध जो भ्याड हल्ला झाला, त्या भ्याड हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज रोजी सोलापूर बार असोसिएशनने अत्यंत तातडीची मीटिंग बोलावली होती। सदर तातडीच्या मीटिंगमध्ये आम्ही सदर घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला। सदरची घटना ही गवई साहेबांवर नाही तर लोकशाही आणि न्यायव्यवस्थेवर एक भ्याड हल्ला आहे। सर्वोच्च न्यायालय जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय, असे बरेच मुद्दे उपस्थित झाले। हा भ्याड जो हल्ला आहे, ह्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच पूर्ण महाराष्ट्रामध्ये निषेध व्यक्त होतोय। सदर निषेध व्यक्त करतानाच आम्ही संपूर्ण जिल्ह्यानं कामापासून अलिप्त राहण्याचा तो ठराव पास केला आणि पूर्णपणे आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। तसा आम्ही ठराव केला। सदर ठरावाच्या प्रती आम्ही महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल तसेच BCI दिल्ली यांनाही आम्ही ठरावाच्या प्रती पाठवत आहोत। सदरचे हल्ले वारंवार होऊ नये याच्यासाठी बी काहीतरी ठोस पावले उचलली जावीत असंही या सभेमध्ये सूर उमटला गेला। सदर घटनेचा आम्ही निषेध व्यक्त करत कामापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतलेला आहे। मी ॲडव्होकेट हेमंत कुमार साकार, माजी खजिनदार सोलापूर बार असोसिएशन। काल माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश श्री भूषण कुमार गवई साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सोलापूर बार असोसिएशन मध्ये विशेष सर्वसाधारण सभा बोलवली होती। त्या सभेमध्ये बहुसंख्य वकील हजर झाले आणि सर्वानुमते वकिलांनी जाहीर निषेध व्यक्त केला आणि आज एक दिवसासाठी सोलापूर न्यायालयामध्ये कामापासून अलिप्त राहण्याचा जो ठराव पास केला आणि त्या ठरावाला सर्व बार असोसिएशनमार्फत जाहीर पाठिंबा दिला आणि आज कामापासून अलिप्त राहिले। मी ॲडव्होकेट मोहन पवार, काल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावर जो भ्याड हल्ला झाला, सोलापूर महाराष्ट्र बार काउन्सिलतर्फे निषेध करतो। अशा प्रकारची घटना होऊ नये म्हणून प्रत्येक सर्वोच्च न्यायालयाने संरक्षण द्यावे आणि अशा कृत्य करणाऱ्यावर तातडीने कारवाई करावी। आम्ही ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो। मी ॲडव्होकेट अविनाश पवार, काल सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्या संदर्भात निषेध व्यक्त करण्यात आज तातडीची बैठक आयोजित करण्यात आली। सोलापूर बार असा आज ठराव पास केला की आज कामापासून अलिप्त राहून कामापासून अलिप्त राहून
झालेल्या त्याप्रमाणे आज आम्ही लोक वकील मंडळी गावापासून अलिप्त या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करीत आहोत. मी सुविशेष ॲडव्होकेट सोलापूर. मेहरबान सुप्रीम कोर्टाच्या कोर्टामध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करतो आणि अशा प्रकारची घटना यानंतर तरी होऊ नये अशी आशा करतो. तसेच ही जी घटना आहे ती आहे अशी घटना पहिलीच वेळ आहे जी मेहरबान CBI कोर्टाच्या समोर ही घडलेली आहे. अशा प्रकारची नोंदवलेली घटना कधीही होऊ नये अशी मी आशा बाळगतो. सभेचं सूत्रसंचालन बारचे सचिव ॲडव्होकेट बसवराज हिंगमिरे यांनी केलं, तर आभार खजिनदार ॲडव्होकेट अरविंद देडे यांनी मानले. या सभेत ॲडव्होकेट IB पाटील, ॲडव्होकेट विद्यावंत पांढरे, ॲडव्होकेट मोहन पवार, ॲडव्होकेट अविनाश कडलासकर, ॲडव्होकेट महेश जगताप, ॲडव्होकेट महेश सोलनकर आदी वकिलांसह वकील मंडळी बहुसंख्येनं उपस्थित होती. सभेच्या शेवटी सर्व वकिलांनी मान्य सरन्यायाधीशांबद्दल आदर व्यक्त करत न्यायसंस्थेच्या सन्मानाचं रक्षण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला. द न्यूज प्लस चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.